नमस्कार मित्रांनो, एस एस टेक मराठी चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, काही शेतकऱ्याचे कर्ज माफ झालेले आहे। मित्रांनो, त्याचा एक 28 फेब्रुवारी 2024 रोजी GR आलेला आहे। तर मित्रांनो, तो GR नेमका काय आहे आपण तो पाहून घेऊयात। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील। मित्रांनो, येथे पहा, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत। मित्रांनो, याच्यामध्ये असं आहे, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत शासन निर्णयामध्ये पहा, सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379.99 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। वित्त विभागाच्या दिनांक 5/2/2024 रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी 70% म्हणजेच 265,99,000 एवढा निधी जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य या लेखा शीर्षकांतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की फक्त अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्जच माफ होणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा GR होता। धन्यवाद मित्रांनो।